त्यानंतर आल्यानंतर हे बघा आपला फॉरवर्ड आहे, हे बघा पाठीमागं जाते. ओके, रिवर्समध्ये मी केलेलं आहे आणि हा फॉरवर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही आता ऑटो पण करू शकता. हे बघा, त्याच्यानंतर हे बघा, जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो प्रोग्राम सेट पण करता येते. हे बघा, याच्यामध्ये मित्रांनो 48 प्रोग्राम या ठिकाणी वन टाईम तुम्ही लावू शकता. हे बघा 48 प्रोग्राम आहेत. हे बघा, आता मी पहिला प्रोग्राम 120ला सेट केलेला आहे, त्याच्यानंतर 199ला 199.6ला. आता मित्रांनो ही सेट केल्यानंतर आपण जर कटिंग केली तर प्रॉपर ह्या कटिंगनुसारच या ठिकाणी आपली कटिंग होते. आता बघा, आता स्टार्ट केलेलं आहे मी. आता पहिली आपली कटिंग 120ला होणार, त्याच्यानंतर 199ला होणार. आता बघा, ही झाली पहिली कटिंग. आता गेला आपला फिटर 199ला. हे बघा, बघितलं. आता आपला पेपर आपला छोटा असल्यामुळे आता ही होणार आहे. त्याच्यानंतर मी इथं ठेवून दाखवतो. त्याच्यानंतर पुन्हा 199.6ला कटिंग होणार. हे बघा, आता परत खालती आला 199. हे बघा, असा कटिंग झालं एकदम. झाला. त्याच्यानंतर आता 199 परत. असं प्रोग्रामनुसार मित्रांनो सेटअप होऊ शकते. आणि जर आता आपला पेपर जर कोणाचा पेपर जाड असेल आणि जर आपला प्रेस करायचा असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो हायड्रोलिक प्रेस दिलेला आहे आपल्यासाठी. तुम्ही पायानं पण प्रेस करू शकता. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता. नसेल हे मॅन्युअल झाली. आणि आता ॲटोमध्ये बघितलं तर हे बघा डायरेक्ट मित्रांनो, हे बघा. ओके, आणि हा तुम्हाला आता इथून फॉरवर्ड रिव्हर्स पण दाखवलं, डिस्प्ले पण दाखवलं आणि इतकेक दिले आहे मित्रांनो आपल्याला करण्यासाठी. समजा 1-2 mm जर करायचं असेल. हे बघा, आता एक तुम्हाला दाखवतो. ओके, आता हे बघा आलं पाठीमागं पुढे. त्यामुळे तुम्हाला जी वाटेल 1-2 mm असेल तर तुम्ही इथून पण करू शकता. हे बघा, आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी करतो आहे मी. हे बघा, पेपर यायला लागलाय पुढे. ओके, तर आपण यामुळेच कटिंग. आता एवढे मी कटिंग केली आहे. आता आणि तुमच्यासमोर एक वर कटिंग करून दाखवतो सगळ्याला. एक साथ तुम्ही मित्रांनो 500चा जीन्सचा रिम पण त्या ठिकाणी एक साथ कटिंग होऊ शकते. आता आपल्याकडे पेपर नाही तर आपण करणार नाही. हे बघा, हे बघा असं एकदम फिनिशमध्ये कटिंग आहे. बघा, परत आणि एक वर आपण थोडं कटिंग करून बघू बारीकमध्ये. आणि हा आपल्याला टूल दिलेला आहे पेपरला सरकवण्यासाठी, पाठीपुढे करण्यासाठी. एकदम अशी फिनिशिंग आहे. तर आपल्याला हे मशीन पाहिजे असेल मित्रांनो तर हायटेक कंपनीला संपर्क करा. आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे. धन्यवाद. आत्ता घेऊन मला व्हिडिओ. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर या चालू केलं. हां, तर नमस्कार. तर आपली ही 50 DSPची मशीन आहे. पेपर कटर खायला बोलतात. पूर्ण मित्रांनो हायड्रोलिक मशीन आहे. तर या मशीनमध्ये मित्रांनो आता आपण पेपर कटिंग कशा प्रकारे करू शकतो हे आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर पहिल्यांदा आल्यानंतर या ठिकाणी आपली मशीन आता मी चालू केली. ही बंद करून दाखवतो. बघा,
असा आपला डिस्प्ले येतो वेलकम म्हणून. त्याच्यानंतर आपली मशीन या ठिकाणी रिस्टार्ट होते. रिस्टार्ट होण्याचं कारण असं की मशीन प्रॉपर काम करते का नाही ते आपल्याला या ठिकाणी कळून येते. हे बघा, आपण तुम्ही जास्तीत जास्त पेपर 490 mm पर्यंत पेपर आतमध्ये टाकू शकता कटिंगसाठी आणि मिनिमम साईज 30 आहे. हे बघा 30. आता आपण या ठिकाणी आपल्याला आता पेपर हा आपला पेपर तुमचा कोणता असला हा सॅम्पल पेपर आहे. तर तुमची जी काही लेंथ असेल तर लेंथ किती MM कट करायची 30च्या पुढे किती पण टाकू शकता. आत्ता मी ह्याला टाकतो 42. झाला 42. हे बघा, ही आहे आपली या ठिकाणी फिडर. पाठीमागा आपला पेपर या ठिकाणी ही करून ठेवतो फिटिंग. हे बघा, हे बघा. त्याच्यानंतर हाफ केलेली वरती जातो आणि ह्या आपली ब्लेड दोन्ही पण आपला कटिंग करत असताना दोन्ही पण एक साथ प्रेस करून ठेवायचं आहे. हे बघा, हे बघा. आणि हा कटिंग झालेला पण ते स्मूथ कटिंगमध्ये झालेलं.